भाजपाचे जत विधानसभा क्षेत्राचे आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकाविरोधात गुन्हा दाखल न झाल्यास कुटुंबासह आत्मदहन करू असा थेट इशारा सांगलीतील एका कुटुंबाकडून पोलिसांना देण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी जत पंचायत समितीत कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता अवधूत वटार यांचा मृतदेह कृष्णा नदीत आढळला होता। या मृत्यूला आत्महत्या मानण्यास वडार कुटुंबाने स्पष्ट नकार देत तो घातपात असल्याचा ठपका ठेवला आहे। मृत अभियंत्याच्या कुटुंबियांचा आरोप आहे की बिल काढून देण्यासाठी आमदार पडळकर त्यांचे स्वीय सहाय्यक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पंचायत समितीतील काही अधिकाऱ्यांकडून अवधूत वठार यांना सातत्याने मानसिक छळ सहन करावा लागला। या त्रासातूनच हा घातपात घडल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे। या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा पोलीस ठाण्यासमोर कुटुंबासह आत्महत्या करू असा इशारा कुटुंबियांनी दिला आहे। माझं नाव रवीना अशोक वडार, मयत शाखा अभियंता अवधूत अशोक वडार याची मी नात्याने बहीण असून दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी त्याचा घातपात घडवून आणलेला आहे। त्या दिवशी तो व्हिडिओ कॉन्फरन्स अटेंड करण्यासाठी ऑफिसमध्ये गेला आणि काहीच वेळात तो घरी येऊन त्याने आक्रोश केला की ही लोक मला मारून टाकणार आहेत। कारण विचारता तो म्हणाला की ॲडिशनल सीईओ मनोज जाधव आणि सीईओ विशाल नरवाडे यांनी त्याला तुझा मेमोच काढतो अशा अपमानजनक भाषेमध्ये त्याला घातपात घडवण्यासाठी प्रवृत्त केलं। त्यानंतर त्या दिवशी तो घरातून निघून गेला आणि त्याच्या आम्हाला नदीमध्ये कृष्णा नदीमध्ये त्याचा मृतदेह सापडला, त्याला पोहता येत असून सुद्धा। त्या दिवशीची ही घटना त्याच्या आधी 6 महिने काही लोकांना त्याला प्रचंड मानसिक त्रास दिलेला आहे। त्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी पीएच्या मार्फत त्याचं नाव विजय मेटकर या मार्फत असे म्हणायचे की तुझ्या बापाच्या खिशातून बिल काढत नाहीस, तुझ्या घरातून बिल देत नाहीस, सांगतोय तेवढं कर, सांगल तेवढा आकडा तू लिही असं त्याला ऑफिसमध्ये नेऊन, आमदाराच्या ऑफिसमध्ये नेऊन त्याच्याकडनं ही बिलं काढून घेतलेली आहेत। हे झालं 6 महिन्यापूर्वी। त्याच सोबत त्याला माजी जिल्हा परिषद सदस्य यांचे पती सुनील पवार यांनी प्रचंड मानसिकता दिलेला आहे। घरातून घेऊन जाऊन त्याला गाडीत बसवून दमदाटी करून त्याला आम्ही सांगतोय तसं करायचं, नाहीतर त्याला अपमानजनक भाषेत घाण शिव्या वगैरे देऊन त्याचा मानसिक छळ केला। त्याच पद्धतीनं त्याचे वरिष्ठ हेमंत गायकवाड आणि लोकरे सर यांनी त्याला प्रचंड कामानिमित्त त्रास दिलेला आहे। त्याच्या कामामध्ये सतत चुका काढून त्याला सतत घाणघाण शिव्या देऊन त्याला घाणघाण बोलून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं किंवा त्याचा घातपात घडवण्याचा प्रयत्न करून आणलेला आहे। आत्ताचे व्हिडिओ आणि पहिलेचे व्हिडिओ, आधीचे व्हिडिओ या लोकांनी सुद्धा त्याचा मानसिक छळ केलेला आहे। त्याला घाण भाषेमध्ये बोलून त्याचा घातपात घडवून आणलेला आहे आणि आम्ही याबद्दलची नोंद करण्यासाठी ऑफिसला आल्यानंतर इकडची लोक म्हणजे अधिकारी लोक आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। त्यांना आम्ही नोंद झालेला कागद द्या म्हटल्यानंतर, गुन्हा नोंद झालेला कागद द्या म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला फक्त घटनाक्रम झालेला कागद लिहून दिला छापून, तर त्यांनी साधी नोंद सुद्धा घेत नाहीयेत। 4 दिवस झाले या घटनेला, शुक्रवारी घटना घडली तरी सुद्धा ते म्हणतायत की थोडा वेळ लागेल कारण आकस्मिक मृत्यू आहे। तर माझं हे म्हणणं आहे की गोपीचंद पडळकर, त्याचा पीए विजय मेटकर, त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्यांचा पती सुनील पवार, त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी हेमंत गायकवाड, लोकरे सर आणि व्हिडिओ आत्ताचे त्याचे व्हिडिओ ऑफिसमधले आणि पूर्वीचे सुद्धा या संबंधितांवरती तात्काळ कारवाई करावी। विजय नरवाडे आणि ॲडिशनल सीईओ ज्या दिवशी त्याचा अपमान झाला त्या दिवशी शुक्रवारी सीईओ विजय नरवाडे सर, विशाल नरवाडे आणि मनोज जाधव या पूर्ण संबंधितांवर कारवाईसाठी चक्र फिरवा, अन्यथा आम्ही आत्मदहन करू। बोगस बिल काढण्यासाठी त्याला प्रवृत्त केलेला आहे। तो मला म्हणायचा की माझ्याकडनं बोगस कामं ह्यांनी करून घेतलेले आहेत, माझा सगळं घातपात हे घडवणारच आहेत आणि ते शुक्रवारी घडलेलं आहे। 12 तारखेला घडून आज पण गुन्हा नोंद झालेला नाहीये, त्यामुळे गुन्हा नोंद करून घ्या, अन्यथा आम्ही त्याच पद्धतीनं आम्ही स्वतःचा आत्महत्या करू। मी विनायक कलकुडगी, वडर समाज जिल्हाध्यक्ष। आमच्या समाजाचा अभियंता अवधूत वडर याचं जे 4 दिवसापूर्वी दुःखद निधन झालेलं आहे आणि त्याला आत्महत्येस ज्यांनी प्रवृत्त केलेला आहे अशा अधिकारी व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना गुन्हे दाखल जर झाले नाहीत तर येत्या 4 दिवसात आम्ही कलेक्टर ऑफिसवरती समाजाचा भव्य असा मोर्चा काढू
व जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसू. दरम्यान शहर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.